काय सांगाल, हा प्रचाराचं सगळ्यात मोठा प्रचार चालू आहे कळवा ईस्टमध्ये आणि तुमचे तिन्ही सगळे उमेदवार एकत्र आहेत आणि पुढचं पाऊल कसं असणार आहे? पुढचं पाऊल आता जी मागची पावलं आम्ही टाकली आहेत, साहेबांनी जी टाकली आहेत त्यांच्या बरोबरीने ज्यांनी पावलं टाकली होती त्यांनी आता वाटा बदलल्या आहेत, हरकत नाही. आणि आता आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा त्यांच्याच फोटोबरोबर साहेबांच्या निधीतून झालेली कामं आहेत हे आता लोकांनी समजून घ्या की कामं कोणाच्या निधीतून झाली आहेत. आता आम्ही नव्या दमाचे शिलेदार निवडले आहेत. हे सुशांत सूर्यराव आहेत, ह्यांना मला वाटतं सगळे ओळखतात, विधानसभेला ते उभे होते मनसेकडून. हे आमचे अक्षय ठाकूर आहेत, खूप जुना आम्ही ह्याला पण ओळखतो. या वैशालीताई आहेत, वैशालीताई खारकर. आणि आमच्या ज्या चौथ्या उमेदवार आहेत सुषमा पाटील, त्या दुसरीकडे प्रचार करत आहेत. तर मी एकच सांगते की कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला, दादागिरीला बळी न पडता जो काही साहेबांनी शिवाजीनगरचा विकास केला आहे, किंबहुना कळवा स्टेशन पूर्ण कळव्याचा जो विकास केला आहे, त्या विकासाला साक्षी मानून आम्ही हक्काने असं सांगतो की तुमची 4ही मतं आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस ह्याच चिन्हावर हवी आहेत. आणि मी त्या दिवशी खूप छान वाचलं की मतदानाला जाताना मेंदूबरोबर घेऊन जा, कारण पक्ष बदलणारी लोक स्वतःच्या विकासासाठी जातात, मतदारांच्या विकासासाठी नाही. आणि जरी ते बाजूला ठेवलं तरीसुद्धा आव्हाड साहेबांकडे बघून तुम्ही यांना मतं द्या. जशी आधी त्यांच्याकडनं कामं करून घेतली, या चौघांना पर्याय नाही आहे. आम्ही उरलेले जे काही कामं आहेत, आणि एकदा जरी रस्ते बनले असले तरी त्याचा काही मेंटेनन्स असतो. प्रत्येक काम झाल्यानंतर प्रत्येक कामाचं काही ना काहीतरी मेंटेनन्स असतो, तो आम्ही यांना करायला लावू. तर फक्त आम्हाला साथ द्या. आता 2 EVM आहेत, 2 EVM मशीन आहेत, त्याचे 4 भाग आहेत. आणि काय माहिती आहे का, 1 नंबर 2 नंबर असं सांगून कन्फ्यूज करण्यापेक्षा आम्ही एकच सांगू, थोडासा वेळ घ्या, शांत डोक्याने आणि पूर्णपणे उघड्या डोळ्यांनी जिथे जिथे ज्या ज्या मशीनवर तुम्हाला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह दिसेल, हे ते चिन्ह असणार आहे. असं चिन्ह तुम्हाला ज्या नंबरवर 4 मशीनवर दिसेल तिथे 4 वेळा आपल्याला बटन दाबायचं आहे. प्रत्येक निशाणीवर एकदा असं 4 वेळा बटन दाबायचं आहे आणि मग तुमचं मत रजिस्टर होईल. तुम्ही जर बघत असाल तुमच्या माध्यमातून लोकांचा चांगला प्रतिसाद इथे न्यू शिवाजीनगरमध्ये आम्हाला लागत आहे, कारण का मागच्या वेळी जे नगरसेवक निवडून दिले होते ना, त्यांनी इथे 9 वर्ष इथे आलेच नाही, कोणी इथे काही त्यांच्या समस्या जाणून घेतल्याच नाही. त्याच्यामुळे प्रचंड रोष नागरिकांमध्ये त्यांच्या विरोधात आहे आणि त्याचा फायदा आमच्या 4ही उमेदवारांना होणार आहे. आज तुम्ही बघत असाल आम्ही गल्लोगल्ली फिरतोय, दारोदारी फिरतोय, प्रत्येकजण आमचं स्वागत करतोय, आरत्यांनी ओवाळतोय. कारण का ओवाळतं, हे आव्हाड साहेबांनी केलेलं काम आहे, आव्हाड साहेबांचं हे श्रेय आहे. आणि आव्हाड साहेब हे विकासाचे महापुरुष आहेत. तुमच्या मागेच असणारा जो फुटब्रिज असेल तो आव्हाड साहेबांच्या माध्यमातून झालेला असेल, किंवा कळवा स्टेशनचा जो कायापालट झाला आहे तो सन्माननीय कार्यसम्राट आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे झालेत. भले त्यांच्याशी गद्दारी करून इकडनं तिकडे गेले असतील, कारण काम केलं नव्हतं, त्यांना मध्ये तिकीट आव्हाडसाहेब देणार नव्हते, मग तिकडे गेलेत. परंतु विजय हा नक्की 4ही तुतारींचा होणार आहे आणि 4ही उमेदवार मोठ्या ताकदीने निवडून येणार आहेत. बघा, मी एक सांगणार, मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आम्ही खासदार आमदारकीला लीड आमच्या विभागात दिलेत. आणि असे कार्यकर्ता अगर पक्ष डावलत असेल, मग जिथं आम्हाला सन्मान भेटत असेल तिथं आम्ही नक्कीच जाणार. आणि आव्हाड साहेबांबरोबर मी 2014 ते 2017 मी त्यांच्या नेतृत्वाखाली मी नगरसेवकसुद्धा झालो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामं केलेत. आणि साहेबांनी केलेलं काम हेच आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो आहे. आणि येत्या 16 तारखेला नक्कीच वॉर्ड क्रमांक 24चे 4ही उमेदवार तुतारीच्या समोर निवडून येणार, हे माझी इच्छा मी तुम्हाला व्यक्त करतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अक्षय ठाकुर आगे बढ़ो, सुशांत सूर्यराव आगे बढ़ो, वैशाली खारकर आगे बढ़ो, आव्हाड साहेब आगे बढ़ो. अपनी निशानी, अपनी निशानी, हम तुम्हारे साथ, हम तुम्हारे साथ. सुशांत सूर्यराव, वैशाली खारकर, सुषमा